नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून. दिल्लीमध्ये आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे देखील बैठकीला उपस्थित राहणार. शिंदे गटाकडून मातोश्री परिसरामध्ये जोरदार बॅनरबाजी. शिवसैनिकांना भगव्या शुभेच्छा. वारसा हिंदुत्वाचा, स्वराज्य रक्षणाचा बॅनरवर आशय. दिल्लीतील भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या इच्छेबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता. राजीनाम्यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष. विनोद तावडे यांच्याकडून डावपेच. देवेंद्र फडणवीसांना बाजूला करत शह देण्याचा विनोद तावडे यांचा प्रयत्न. सुषमा अंधोरेंचा आरोप. भाजपमध्ये कुठलाही शह काटशह नाही. संघटनेच्या कामासाठी 3 महिने मोकळे करा असं फडणवीसांनी स्वतःहूनच सांगितलं होतं. गिरीश महाजन यांचं अंधारेंना प्रत्युत्तर. अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 1.5 तास बैठक. विधान परिषद निवडणूक, राज्यातील पीक पाणी त्याचबरोबर दुष्काळाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री आणि अजितदादांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. दिल्लीतील कोर कमिटीच्या बैठकीआधी वर्षा निवासस्थानी बैठकांचं सत्र. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये डावललं. छगन भुजबळ यांनी आता वेगळी भूमिका घ्यावी. समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी मागणी केल्याची सूत्रांची माहिती. 4 आयोगानं सांगितलंय मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देता येणार नाही. तसं झाल्यास आंदोलनामध्ये उतरणार. छगन भुजबळांचा इशारा. आमचं भांडण सरकारसोबत आहे. येवल्यावाल्याला मध्ये पडण्याची गरज नाही. काहीही झालं तरी ओबीसीमधूनच आरक्षण घेऊन दाखवणार. जरांगेंचा निर्धार. भुजबळांनी बाहेर यावं ही विनंती करणार. त्यांनी ओबीसी बहुजन पार्टीचं नेतृत्व करावं. ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे यांचं भुजबळांना आवाहन. ओबीसींचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार. ओबीसी शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री शिंदे सविस्तर चर्चा करणार. दुपारी 4 वाजता भेट होणार. जरांगे सांगतात आम्ही ओबीसींचे बंधू, पण तेच ओबीसी नेत्यांना टार्गेट करतात. जरांगेंना सरकारकडून रेड कार्पेट. मात्र ओबीसी समाजाच्या आंदोलनाकडे सरकार फिरकत देखील नाही. सरकार फक्त ठराविक वर्गाचंच आहे का? लक्ष्मण हाके यांचा सवाल. मुंडे बहीण भावानं घेतली ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची भेट. मराठा आरक्षणाला आमचा विरोध असण्याचं कारण नाही. मात्र सरकारनं यांचं म्हणणं देखील इथं येऊन ऐकलं पाहिजे. पंकजा मुंडेंचं आवाहन. मनोज जरांगे पाटील यांच्यावर आधारित संघर्ष योद्धा चित्रपटावर सकल ओबीसी समाजाचा आक्षेप. चित्रपटातील दृश्य हटवण्याची सकल ओबीसी समाजाचे मंगेश ससाणे यांची मागणी. राज्यामध्ये मंत्रिपद मोठं की केंद्रामध्ये खासदारकी मोठी? राज्यामध्ये मंत्री असल्यावर लोकांसाठी काहीतरी कामं करता येतात. भुजबळांच्या खासदारकी न मिळाल्याच्या नाराजीवर दीपक केसरकर यांचा सल्ला. शरद पवार आजपासून पुन्हा एकदा बारामतीच्या दौऱ्यावर. बारामती तालुक्यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन. लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सोबत होते, मात्र कार्यकर्ते नव्हते. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा रोष राष्ट्रवादीवर. भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांचं बैठकीत एकमत. सूत्रांची माहिती. आगामी विधानसभेसाठी भाजपनं 4 राज्यांमधील प्रभारी नेमले. महाराष्ट्राच्या प्रभारीपदी भूपेंद्र यादव यांची नियुक्ती, तर सहप्रभारी म्हणून अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती. राज्यामध्ये भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता. प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्तीनंतर राज्यामध्ये मोठ्या बदलाचा अंदाज. प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांच्या कामगिरीचा देखील प्रभारी आढावा घेणार. आमचा स्ट्राईक रेट चांगला, मात्र महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ. शिंदे गटाच्या संजय निरुपम यांचं वक्तव्य. लोकसभेमध्ये आम्ही राष्ट्रवादीनं मोठं मन करून ठाकरेंना जास्त जागा दिल्या. आता विधानसभेला महाविकास आघाडीमध्ये आम्हाला जास्त जागा मिळाव्यात. आमचे 85 आमदार निवडून आणण्याची इच्छा. रोहित पवार यांचं वक्तव्य. पुण्यातील 8 पैकी 6 जागा लढण्याची शरद पवार गटाची मागणी. पुणे विधानसभेच्या जागांचा अहवाल जयंत पाटील यांच्याकडे सादर होणार. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते नरसय्या आडम यांनी घेतली शरद पवार यांची भेट. सोलापूरसह राज्यातील 12 जागा माकपला देण्याची मागणी. 2 दिवसांमध्ये माकपचे नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटणार. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सिल्वर ओकवर जात शरद पवार यांची भेट घेतली. विधानसभेमध्ये शेकापला 4 जागा देण्याची मागणी. रायगडमधून 3 आणि सोलापुरातून 1 जागा द्या अशी मागणी. जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष म्हणून कायम राहणार. जयंत पाटील यांच्यासोबतच्या संघर्षाच्या चर्चांना रोहित पवार यांच्याकडून पूर्णविराम. राज्यामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग. विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती.
कसबा विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला तर कार्यकर्ता म्हणून काम करेन. महाविकास आघाडीच्या पुण्यातील सर्वच उमेदवारांसाठी प्रचार करणार रवींद्र धंगेकर यांचं वक्तव्य. विधानसभेला 90 जागा मिळाव्या ही आमची अपेक्षा. दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया. आजारपणातून बरे झाल्यानंतर वळसे पाटील पहिल्यांदाच बैठकीला उपस्थित. देशामध्ये थोड्याच दिवसांमध्ये इंडिया आघाडी सरकारी बाकांवर बसेल. नोव्हेंबर आपलं सरकार येणार म्हणजे येणारच. आदित्य ठाकरे यांचा मोठा दावा. विरोधी पक्षनेतेपद ठेवायचं असल्यास आमदार जास्त लागतील, म्हणूनच विधान परिषदेमध्ये आमदारांची संख्या वाढवावी लागेल. अनिल परब यांचं वक्तव्य. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये 650 मतांचा फरक. कोर्टामध्ये याचिका दाखल करून फेरमतमोजणीची मागणी करणार. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची माहिती. जिंकलं की सगळं ठीक आणि हरले की ईव्हीएमवर खापर. उदय सामंत यांची अमोल कीर्तीकर आणि संजय राऊतांवर टीका. 19व्या फेरीनंतर निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नव्हती. एआरओच्या टेबलवरून मतांचा हिशोब देखील मिळाला नाही. अनिल परब यांचा आरोप. खासदार रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल. उत्तर पश्चिम मुंबईच्या मतमोजणी केंद्रामध्ये विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप. शरद पवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र. पुणे जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीबाबत बैठक बोलावण्याची विनंती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आणि परवा नाशिकच्या दौऱ्यावर. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहकुटुंब सहभागी होणार. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यामध्ये माजी आमदार अनिल गोटे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसंग्राम पक्षाची बैठक. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा. धुळे शहरामध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले. शहरातील प्रमुख चौकांमध्ये मोठ्या होर्डिंगवर रक्षा खडसे यांचे बॅनर, तर बॅनरवर एकनाथ खडसे यांचा देखील फोटो. जळगावमध्ये शिवचरित्र साहित्य संमेलनाचं खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते भूमिपूजन आणि ध्वजारोहण. नूतन मराठा महाविद्यालयामध्ये 26 ते 29 जून दरम्यान शिवचरित्र साहित्य संमेलनाचं आयोजन. बदलापूरमध्ये निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी संवाद सभेचं आयोजन. कॅप्टन आशिष दामले यांनी मतदार आणि उमेदवारांचा संवाद घडवून आणला. पुण्यातील डेक्कन हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असल्याची अफवा. बीडीडीएस पथक आणि पुणे पोलिसांकडून तपास. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या उत्तर प्रदेश आणि बिहारच्या दौऱ्यावर. तिसऱ्यांदा सरकार स्थापनेनंतरचा पंतप्रधान मोदी यांचा दोन्ही राज्यांचा हा पहिलाच दौरा. तर उद्या वाराणसीला जाणार. पुणे विभागाकडून राबवलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेमध्ये प्रवाशांवर कारवाई. वर्षभरामध्ये 3,70,824 विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा. गणपती स्पेशल जादा गाड्या सोडा. जादा रेल्वे मडगाव मिरज मार्गे पनवेलला वळवा. अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी. अनधिकृत स्टॉल्स आणि बेकायदेशीर पार्किंगवर कठोर कारवाईची पालिकेकडून घोषणा. पुढील आठवड्यापासून कारवाईला सुरुवात होणार. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या 2 इमारतींचं 80% काम पूर्ण. 12 इमारतींची कामं सुरू. डिसेंबरपर्यंत कामं पूर्ण होणार. मुंबई मंडळाचं नियोजन. एअर इंडिया कंपनीकडून मुंबई ते विजयवाडा दरम्यान दैनंदिन विमान सेवेला सुरुवात. दुपारी 3 वाजता विजयवाड्यासाठी विमान रवाना होणार. तर 7:10 मुंबईकडे उड्डाण. पुण्याच्या शिक्रापूरमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या पालखीचं दिमाखात स्वागत. मोठ्या जल्लोषामध्ये नागरिकांकडून पालखीचं स्वागत. भोरच्या खेड शिवापूरमध्ये काशी यात्रा केलेल्या नागरिकांकडून सामूहिक गंगापूजन. नागरिकांच्या उपस्थितीमध्ये सामूहिक गंगापूजन संपन्न. कोस्टल रोडवरून पहिल्या 4 दिवसामध्ये मुंबईकर सुसाट. दक्षिण मार्गिकेवरून 12 लाख तर उत्तर मार्गिकेवरून 80,000 वाहनांचा प्रवास. ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये 30 ठिकाणी दरड कोसळण्याची भीती. रहिवाशांना प्रवासी प्रभाग समितीची केवळ नोटीस. रहिवाशांनी काळजी घ्यावी, पालिकेचं आवाहन. गुन्ह्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी प्रति एकर 27,000 पीक कर्ज दिलं जाणार. जिल्ह्यामध्ये पीक कर्ज वाटपाची देखील प्रक्रिया सुरू. पुण्याच्या भोर तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील 15 पैकी तब्बल 13 पदं रिक्त. पशुधन विकास अधिकारी देखील 2 पदं रिक्त. रिक्त पदं लवकर भरण्याची शेतकऱ्यांची मागणी. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून 2024-25 साठी शुल्क परतावा धोरण जाहीर. 30 सप्टेंबर 2024 पूर्वी प्रवेश रद्द केल्यास विद्यार्थ्याला पूर्ण शुल्क परत मिळणार. मणिपूरमधील मतभेद संपवण्यासाठी आता मैतेई आणि कुकी समुदायांसोबत चर्चा करणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती. तर मणिपूरमध्ये हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिल्याची देखील माहिती. ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेच्या कारशेड उभारणीचा मार्ग अखेर मोकळा होणार. मेट्रो मार्गिकेसाठी कळशी इथल्या जागामध्ये
पुढील 8 ते 15 दिवसात मुंबई MMRDAच्या ताब्यात मिळणार। राज्यामध्ये पावसाची प्रतीक्षा, चांगला पाऊस आठवड्यानंतर पडण्याचा अंदाज, तर मुंबईमध्ये मात्र पावसाचा अंदाज। खानदेश, विदर्भामध्ये मान्सून, काही भागात पाऊस नाही। देशाच्या काही भागामध्ये उष्णतेची भीषण लाट असल्यामुळे प्रवासात घट, यामुळे जूनमध्ये डिझेलच्या मागणीमध्ये सुमारे 4% घट। धुळे तालुक्यातील गुंडाणे शिवारामध्ये चाळीमध्ये कांदा सडायला आता सुरुवात। कांद्याला बाजारामध्ये भाव मिळत नसल्यानं जनावरांना टाकल्याची शेतकऱ्यांवर वेळ। भाज्यांचे दर सध्याही वाढलेलेच, भाजीपाल्याचं उत्पादन कमी झाल्यानं भाव वाढले। मुंबईला होणारा भाजीपाल्याचा पुरवठा देखील कमी झाला। कल्याणमध्ये फेरीवाल्यांची वाहन चालकांवर दादागिरी, फेरीवाल्यांच्या दादागिरीवर कल्याणकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। फेरीवाल्यांवर कारवाई करा, नागरिकांची मागणी। डोंबिवलीमध्ये खाद्यपदार्थांच्या गाड्यावर कारवाई, 28 बेकायदेशीर सिलेंडर देखील जप्त। TV9 मराठीनं दाखवलेल्या बातमीनंतर पालिका आयुक्तांकडून कारवाई। पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांमध्ये हाणामारी, एका आरोपीच्या पोटाला गंभीर दुखापत झाल्यानं ससून रुग्णालयामध्ये भरती। दुखापत झालेला आरोपी हा चोरी आणि मुक्काच्या प्रकरणामध्ये कारागृहात। पावसानं पाठ फिरवल्यानं मुंबईकरांची चिंता वाढली। पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या फक्त 5%च पाणीसाठा, सर्व मदार आता राखीव पाणीसाठ्यावर। पुढील 24 तासांमध्ये मुंबईसह उपनगरामध्ये हलका ते मध्यम सरीच्या पावसाची शक्यता। पालघर, ठाण्यासह विदर्भामध्ये पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज। जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस, 2 ते 3 दिवसांच्या विश्रांतीनंतरच्या मुसळधार पावसानं बळीराजा सुखावला। पेरणीनंतर पडलेल्या पावसानं शेतकऱ्यांना दिलासा। धुळे जिल्ह्यातील कापडणे गावामध्ये जोरदार पावसाची हजेरी, मुसळधार पावसामुळे पाणी रस्त्यावर साचलं। नागपुरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। वर्ध्यामध्ये ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। मुसळधार पावसामुळे खेडच्या मुख्य बाजारपेठेमध्ये पाणी, गटारं तुंबल्यामुळे पाणी दुकानांमध्ये, व्यापारी वर्गात नाराजी, नागरिकांची चांगलीच तारांबळ। वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये देखील पावसाची हजेरी, पावसामुळे शिवपूर चौकामध्ये पाणी साचलं, तर रस्त्यालगत नाली कामाकडे दुर्लक्ष केल्यानं पाणी साचलं, नागरिकांची तक्रार। बीडच्या माजलगावमध्ये मुसळधार पावसामुळे कोथळा गावच्या सरस्वती नदीला पूर, 2 गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत। शहापूरमध्ये देखील पावसाचं आगमन, पावसामुळे शेतकरी वर्गांमध्ये आनंदाचं वातावरण। उल्हासनगर बाजारमध्ये छत्री आणि रेनकोटच्या दरामध्ये 10 ते 20% वाढ, गजानन मार्केट परिसरामध्ये छत्र्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी। बीडचे खासदार बजरंग सोनवणे गुंतले पेरणीच्या कामांमध्ये, बजरंग सोनवणे पेरणी करतानाच्या व्हिडिओची बीडमध्ये चांगली चर्चा। वाशिमच्या रिसोड मालेगाव परिसरामध्ये 37% पेरणी पूर्ण, 2 दिवसामध्ये पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील इतर भागात देखील पेरणीला सुरुवात।